तत्सत. भगवान श्री मायानंद चैतन्य विरचित सर्वांग योग अध्याय पहिला. अभंग. सद्गुरु चरणी दंडवत असो, प्रेम सदा वसो चित्ती माझ्या. आचार हा स्थूल मुमुक्षुने केला, मग जे बोलिला ऐकावे ते. श्रुती स्मृती शास्त्रे सर्वही पाहिली, यथाविधी केली कर्मे त्यांची. परंतु मनाचे समाधान नाही, याला युक्ती काही सांगा स्वामी. तत्पद ते काय, त्वम पद ते काय, असी पद काय कळे नाहे. बघावे ते कैसे, पाहणारा कोण, याची पूर्ण खूण सांगा आता. येथे मोक्षेच्छा दर्शन योग नामक अध्याय पहिला संपूर्ण झाला. अध्याय दुसरा. ऐकुनी हा प्रश्न श्री गुरु सांगती, जाणण्याची युक्ती निजरूप. हाच अनुभव हाच साक्षात्कार, हेच एक द्वार निश्चयाचे. जड चैतन्याची ग्रंथी सुटण्याला, खडी साखरेला घ्या समोर. आणि शांत चित्त करुनी ती पहा, निश्चयांती महाभय जाते. येथे गुरुस्थापन योग नामक अध्याय दुसरा संपूर्ण. अध्याय तिसरा. वस्तूचे स्वरूप दिसते तो क्षर, गोडी हा अक्षर आत आहे. साखर जे नाम तोच पुरुषोत्तम, प्रेमाचे हे स्थान ध्यानी घ्यावे. स्वरूपाचा बोध स्पष्ट होण्यासाठी, कल्पिली त्रिपुटी स्वभावाने. तत्पद हे क्षर, त्वम पद अक्षर, असी पद सार निजरूप. क्षर हे अष्टांगी, अक्षर एकांगी, वस्तू ही सर्वांगी एक आहे. येथे सद्गुरु स्थान दर्शन योग नामक अध्याय तिसरा संपूर्ण. अध्याय चौथा. आता याचा भेद स्पष्ट कळण्याला, प्रथम अक्षराला तपासावे. यात 8 अंगे दिसू लागतील, त्या सर्वांची चाल चक्राकार. स्वनेत्रांनी दिसे रूप याला आहे, तैसे दिसत आहे विश्वामध्ये. त्वचेने पाहावे स्पर्श याचा होतो, आहे विश्वात तो स्पर्श रूपे. वाजवून बघा शब्द यात आहे, तोच दृश्यात हे प्रत्यक्षची. जिव्हेला विचारा स्वाद सांगेल ती, ब्रह्मांडी ही स्थिती रसरूप. नाकाने पाहावे गंध हा कळेल, तोच समतोल विश्वामध्ये. या रीतीने दृश्यमात्री भाव 5, कल्पनेत 7 वस्तू एक. ऐसा हा तत्वांच्या स्वभावाचा बोध, पंचीकृत भेद यात आला. सारी शब्दसृष्टी येथवर जाते, त्रिगुणाचे नाते सूक्ष्म आहे. ज्ञानेंद्रियांनी ते दिसणार नाही, मनाने सर्वही ध्यानी येते. येथे क्षरभावस्थित पंचीकरणानुभव योग नामक अध्याय चौथा संपूर्ण. अध्याय पाचवा. तुपामध्ये वस्तू पहा मिळवून, आहे सत्वगुण कळेल हे. पाण्याच्या संगाने स्वभाव रजाचा,
प्रगटेल याचा प्रत्यक्षची. वस्तूचा स्वभाव तम हा आहेच, त्रिगुण ते हेच विश्वामध्ये. अन्नाद्वारे स्थूल होती हे जीवात, कफ वात पित्त या रूपाने. पुढे बुद्धी मन आणि अहंकार या नामे साचार दृश्य होती. या 8 भावांची आहे जात स्थिती, भावनाक्षरती साम्यावस्था. मंडलाकार हा क्षरभाव फिरे, त्रैलोक्याचे सारे खेळ यात. हेच तत्दृश्य विराट पहावे, प्रत्यक्ष स्वभावे दिसत आहे. येथे क्षर विराट दर्शन योग नामक अध्याय 5 संपूर्ण झाला. अध्याय 6. आता अक्षराला जाणण्याची रीत सांगतो पुनीत दृष्टी ठेवा. त्रैलोक्याची लीला ज्या क्षरभावात, वसते जी त्यात प्रियत्वाने. आहेपणाने जी उपलब्धी मात्र, भासते सर्वत्र स्वयंरूप. ती गोडी अक्षर निराकार आहे, स्वाद जाणू नये जिव्हाग्रीचा. गोडीला गोडीचे रूप कल्पांतीही, दिसणार नाही नेत्रांनिया. नेत्रांनी दिसावे ऐसी वृत्ती होता, स्वरूप तत्वतः तीच गोडी. बुद्धिबलाने ती आहे हे कळेल, नेत्रांनी दिसेल विश्वाकार. शब्द स्पर्श रूप रस गंध गुण यांचे अधिष्ठान साम्यावस्था. तिच्यामध्ये गर्भरूपाने जी वसे, ज्ञानियासी दिसे ज्ञानियासी भासे साक्षीत्वाने. हाच निराकार ईश्वर प्रसिद्ध, वसे नित्य शुद्ध विश्वामध्ये. त्यात सर्व शक्ती हे ध्येय वेदांचे, उच्चारिता वाचे ओम संज्ञा. येथे अक्षरानुभव योग नामक अध्याय 6 संपूर्ण झाला. अध्याय 7. पहा आता पुढे जेथे बुद्धिबल, विश्रांतीचे स्थल हेच म्हणे. हेच निज रूप पुरुषोत्तम स्थान, सांगतो ही खूण सद्गुरूची. अष्टांगे साकार गोडी निराकार, एक करा सार नाम राही. ते साखर नाम जाणा पुरुषोत्तम, आहे निजधाम दोहोंचेही. तोच हे साकार तोच निराकार, दोहोचा आधार तोच एक. एका वस्तूमध्ये कल्पना या 3, जाणताच लीन वृत्ती होते. मग निजरूप विश्वाकार दिसे, द्वैतरूपी पिसे लया जाय. ऐसी ज्याची बुद्धी सदोदित राही, तोच अनन्य ही वेदवाणी. येथे पुरुषोत्तम योग नामक अध्याय 7 संपूर्ण झाला. सर्वांग योग अध्याय 8. यावरी भक्तीचे पीक उगवते, अकर्मद्वारे ते दिसू लागे. हीच पराभक्ती आहे श्रेष्ठ मुक्ती, हिने सर्व वृत्ती मावळती. लीन होता वृत्ती मद्रूपी मिळाला, मग नाही त्याला जन्म मृत्यू. दिव्य दृष्टी छाया सर्वांग योगाला, नित्य म्हणे त्याला फल लाभे. योगक्षेम त्याचा सुखाने होईल, शेवटी मिळेल माझ्या रूपी. अक्षरे 1333 60, अभंग हे 8 अध्यायी घ्या. मायानंदाने ही निजखूण दिली, जेथे स्थिरावली तोच धन्य. येथे अनन्य भक्तियोग नामक
अध्याय 8 संपूर्ण झाला. इति श्री मायानंदजी चैतन्य विरचित सर्वांग योग संपूर्ण. सिद्धांत सुक्ती. स्थितधी अर्थात ज्याची बुद्धी स्थिरतेमध्ये प्राप्त झाली आहे तो काय भाषण करतो, हा प्रयोग दिव्यचक्षु अनुभवाचा असल्याने याचे रहस्य सर्वांग योग पुस्तिकेत प्रगट केले आहे. योग्य वेळ येताच सर्वांग योग पुस्तिका अन्यत्र भटकण्याचे परिश्रम वाचवितो. सर्वांग योगाचा दैनंदिन जीवनात उपयोग करा, कारण जो सब कर्म करता है मेरे आधार से सदा ही सनद आहे. सर्वांग योगाच्या प्राप्तीशिवाय कोणताही ग्रंथ वाचल्याने वा कोणतीही क्रिया केल्याने शांती प्राप्त होऊ शकत नाही. सर्वांग योग जाणून कर्म केल्याने परमेश्वराच्या अनन्य भक्तीसह स्वार्थ व परमार्थ दोन्ही सिद्ध होतात. सर्वांग योग स्थायी राहण्याची क्रिया युक्ती सद्गुरू भक्तीसहित विश्वप्रेम होय. सर्वांग योग हे पिंड ब्रह्मांड एकतेचे प्रयोगात्मक सिद्धीकरण आहे. सर्वांग योग सर्व शास्त्राहून आणि न वेद्य ध्याधर्येनेन दाने आदी सर्वांच्या भिन्न आहे. शास्त्र वादग्रस्त आहे तर दिव्यचक्षुजन्य सर्वांग योग निर्विवाद आहे. सर्वांग योग हा ग्रंथ म्हणजे विश्वसाहित्याचा मुकुटमणी होय. व्यक्ती आणि विश्वाची तदरूपता प्रत्यक्ष दाखविणाऱ्या दिव्यदृष्टीच्या रहस्याचे सप्रयोग विज्ञान म्हणजे वस्तू अनुभव या सूत्रमय ग्रंथात मिळेल. विश्वरूप परमेश्वराचे प्रत्यक्ष यथार्थ दर्शन म्हणजे निजरूपाचा साक्षात्कार होण्याचा एकमेव उपाय जी सद्गुरुकृपा गुरुखूण ती अत्यंत सहज व सुलभ रीतीने या ग्रंथात प्रगट केली आहे. हा सर्वांग योग पाहून ज्यांना निजस्वरूपाचा पूर्ण निश्चय करून घेण्याची इच्छा होईल त्या मुमुक्षूंनी भगवान श्री मायानंदजी चैतन्य प्रणीत दिव्यदृष्टी, गीतोपनिषद, नरनारायण, चमत्कार निर्णय, वैदिक भागवत हे ग्रंथ अवश्य अभ्यासावेत. त्यापासून दृढ निश्चय होईल. परमेश्वराच्या प्रत्यक्ष यथार्थ दर्शन प्राप्तीचे जगातील एकमेव स्थान विज्ञानशाला. पराजयरहित यथार्थ व स्थायी स्वातंत्र्य पाहिजे असल्यास विज्ञानशाळेत अवश्य या. अल्प वेळेतच सत्य लाभ होतो. प्रत्येक वर्षी कार्तिक वद्य पंचमीस विज्ञान शाळेत 5 दिवसांचे ब्रह्मसत्र आयोजित करण्यात येते. मुमुक्षूंनी या ब्रह्मसत्रास एक वेळ तरी अवश्य उपस्थित राहावे. केंद्रीय अध्यात्म विज्ञान शाळा, मानधाता, ओंकारेश्वर, जिल्हा खंडवा, मध्य प्रदेश.